अकोल्यामध्ये गेल्या 3-4 दिवसापासून जर पाहिलं तर राष्ट्रवादी आणि मनसे असा सामना जो आहे तो रंगलेला आहे आणि या संपूर्ण संदर्भात अकोल्यातील राजकारण सुद्धा तापायला लागलेलं आहे। या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख आहेत। अकोल्यामध्ये अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केल्यानंतर मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळत आहे। चांगलं राजकारण जे आहे ते अकोल्यातलं तापलेलं आहे, काय सांगाल? मुळातच अकोल्यामध्ये काही वातावरण तापलेलं नाही आहे, हे चॅनलवर वातावरण तापलेलं आहे। काल सायंकाळी एक मनसेचा कार्यकर्ता एक जो हृदयविकाराच्या झटक्यानं जो मृत्यू पावला, त्या ठिकाणी आम्ही भेट दिली, त्याच्या कुटुंबाला सात्वन भेट, मी सुद्धा गेलो, आमचे जिल्हा प्रमुख गेले आणि त्या जेचे वडील आमचे शिवसेनेचे शाखा प्रमुख होते, सर्वात पहिले जुने, त्यांच्या वडिलाची सुद्धा भेट घेतली। मुळातच हा विषय आता वाढायला पाहिजे नाही, मिटकरींनी बी कुठंतरी हा विषय त्यांनी थांबवायला पाहिजे। कारण की एक आपल्या जिल्ह्यातला आपल्या शहरातला एक तरुण मुलगा ज्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतरही तुम्ही टीका टिप्पणी करत असाल, आंदोलन करत असाल, तर हे जिल्ह्यासाठी अशोभनीय गोष्ट आहे। तो मुलगा गेला, तो विषय यांनी इथं संपवायला पाहिजेत होता। मुळातच ज्या लोकांनी हल्ला केला, मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि अमोल मिटकरी हे चांगले मित्र आहेत। काही दिवसापूर्वी पंकज साबळेंनी त्यांचा जोरदार वाढदिवस साजरा केला आणि शहरामध्ये अशी चर्चा सुद्धा आहे की हे दोघांचं ठरून प्लॅनिंग आहे की तुम्ही राजसाहेबावर बोला, आम्ही तुमच्या गाडीवर हल्ला करतो, असं दोघांचं ठरून प्लॅनिंग आहे, असं पूर्ण शहरात चर्चा आहे। आणि ते ठरून केलेला तो मुद्दा आहे प्रसिद्धीसाठी, दोघांना प्रसिद्धीसाठी केलेलं ते षडयंत्र आहे। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही असं वातावरण तापण्याचा प्रश्न नाही, संपूर्ण शहराला माहीत आहे की हे दोघांना घडून केलेलं षडयंत्र आहे, दोघं हे मित्र आहेत। एकूण पाहिलं तर संपूर्ण जो प्रकरण पाहिलं तर हे स्क्रिप्टेड असल्याचं म्हणताय तुम्ही? निश्चितपणे, कारण की तुम्ही बघा ना, तुमच्या चॅनलनी बातम्या दाखवल्या ना की पंकज साबळे यांनी अमोल मिटकरींचा जोरदार वाढदिवस साजरा केला। 15 दिवसापूर्वी एक कार्यकर्ता जोरदार वाढदिवस साजरा करते, तो कार्यकर्ता 15 दिवसानंतर हल्ला करते, हे काही पटण्याजोगती गोष्ट राहत नाही। आता हल्ले करणारे काही क्रिमिनल नव्हते, ते कार्यकर्ते होते, यांचे मित्र होते। आता तुमचे मित्र आहे, तुम्हीच बसून काही मार्ग त्याच्यात काढा लागत होता, विनाकारण कशाला हे शहराचं नाव बदनाम करू राहिले? कारण की एक मला याचं दुःख वाटते की एक शहरातला तरुण मुलगा गेल्यावर हा विषय बंद करायला पाहिजे होता। आता जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेकांना अटक झाली, त्यांच्या काही लोकांच्या जामीन सुद्धा झाला। यातील जे प्रमुख आरोपी आहेत दुनबळे, त्यांच्यासाठी शोध मोहीम सुद्धा पोलिसांची या ठिकाणी सुरू आहे। मिटकरी म्हणतायत की जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मी या संपूर्ण विषयाकडे मी जोर धरून आहे। मी पुन्हा विनंती करतो की शहरातला तरुण मुलगा गेला, तो विषय बंद व्हायला पाहिजे। तुम्ही हल्ला करणारे तुमचे मित्र, तुमच्या गाडीवर हल्ला झाला, तुम्ही दोघं मित्र आहे। आता एक ह्या भांडणामध्ये एक तरुण मुलगा शहरातला गेला, जो भविष्यात तो डॉक्टर होणार होता, तो मुलगा, त्या कुटुंबातला मुलगा गेला, त्या कुटुंबाला सात्वन भेट द्यायची राहिली आणि भलकेच प्रकरण चालू करून टाकले। हे कुठंतरी थांबवायला पाहिजे। हे प्रसिद्धीसाठी हे विषय चालू आहेत सर्व, कारण की 1.5 वर्षावर आपली आता विधान परिषद जाऊ राहिली, 1.5 वर्षाने विधान परिषद पुन्हा मिळाली पाहिजे, यासाठी सर्व हे प्रसिद्धीसाठी विषय चालू आहे। शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, अकोल्यातील जो काही संपूर्ण प्रकार वादाचा सुरू आहे तो प्रसिद्धीसाठी असल्याचं त्यांनी म्हटलंय। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।